नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 4 वाजता आपण बघताय टी टाइम न्यूज एबीपी माझावर. उद्धव ठाकरेंनी सामनाच्या दिवाळी अंकात संपादकीय लेखातनं राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. आमदार खासदारांची खरेदी विक्री 50-100 कोटींना होते, मग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केवळ 5 ते 10 हजारांचीच का दिली जाते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तर या लेखामध्ये उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार आसूड ओढलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये नुकसान भरपाईवरून प्रश्न विचारण्यात आले. बातमी ठाण्यामधून आहे. ठाणे महानगरपालिकेत महायुतीमध्ये कमालीचे विसंवादी सूर निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. भाजप आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत स्वबळाचा नारा दिलाय. स्वबळावर ठाणे मनपा लढवण्याची मागणी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे. काल आनंद आश्रम इथे नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. त्या बैठकीत भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला. शिवसेना करत असलेल्या विकास कामांमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचे अडथळे येत असल्याची तक्रार करण्यात आली, ज्यावर खासदार म्हस्केंनी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले अशी माहिती समजते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीत लढण्याचं शिंदे फडणवीस म्हणत असले तरी प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर स्वबळाची मागणी जोर धरते. रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यामधून महायुतीत एकत्र लढण्याची आशा धुसर झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एका नेत्याने दिली अशी माहिती समजते. युतीत निवडणुका न झाल्यास स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहावं अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. त्याचसोबत शिक्षण, पदवीधर निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. काल एकनाथ शिंदेंनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचे मंत्री, आमदार यांची बैठक घेतली. तर भाजपाने दिलेल्या एकला चलो रेच्या नाऱ्यावरून स्थानिक भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया दिली, ज्याला शिवसेनेचे योगेश कदम यांनी उत्तर दिलं. बघूया. आणि गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाहीये. एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहे. 365 दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे. सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील ही कार्यशाळा जी आहे ती खूप मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पार पडली. ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सर्वात पहिली महानगरपालिका ही ठाण्याची निवडून आलेली होती. आज माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः ठाण्याचे आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकास कामाकरिता त्यांची दिवस रात्र एक केलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाहीत. या सगळ्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया. इतके वर्ष तर आम्ही वेगळंच लढलो ना. तयारी आहे म्हणजे काय. आज या ठिकाणी आज 80च्या 85 पर्यंत सिटिंग नगरसेवक जर आमच्याकडे आहेत तर समजा आमची युतीत लढण्याची तयारी आहे आणि समजा जर युती झाली नाही तर आम्हाला लढावंच लागणार आहे ना. 85 सिटिंग नगरसेवक आमच्याकडे आज आहेत, त्यामुळे भाजपची पण तयारी आहे. शेवटी प्रमुख राजकीय पक्ष ते सुद्धा लढतील. महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकींना सामोरं जाणार आहोत. पण तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही, मला हा अधिकार आहे का? त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे. काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदेसाहेबांच्या उंचीचं आहे का, की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे, की अजितदादांच्या उंचीचं आहे, हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाहीत. मी युती करा म्हणून सांगितलं आणि करू नका म्हणून सांगितलं तरी तो अधिकार नेत्यांनी काय आम्हाला दिलेला नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये. प्रचाराच्या वेळी, प्रसाराच्या वेळी, समोर निवडणुकीमध्ये आले असताना कुठेही त्या ठिकाणी चुकीचं वागायचं नाही. कोणाचाही मतभेद तयार करायचा नाही. मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं, या सूचना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या मंत्र्यांना समज दिली आहे.
पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे. निवडणुकांसाठी स्वतःला झोकून द्या. पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर मिटवा, अशा सूचना करण्यात आल्या. भाजपच्या नेत्यांची काल यशवंत भवन येथे बैठक पार पडली आहे. बैठकीत या सूचना करण्यात आल्या. तर प्रदेशाध्यक्षांनी कोणत्या सूचना केल्या आहेत? पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे. भाजपच्या मंत्र्यांना या सूचना करण्यात आल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःला झोकून द्या, पक्षांतर्गत कुरबुरी मिटवा. तर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कामं तातडीने करा, कामं होत नसतील तर ते योग्य नव्हे. प्रत्येक मंत्र्यांनी पक्षाची कामं लवकर होण्याच्या दृष्टीने व्यवस्था तयार करावी, अशाही सूचना करण्यात आल्या.